परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। आज या ठिकाणी संगीतमय श्रीमद भागवत महापुराण यज्ञाला प्रारंभ होत आहे। खरं तर आज या ठिकाणचं जर वर्णन करू पाहिलं तर सर्वप्रथम मी आज या ठिकाणी आलेल्या समस्त श्रोतू वर्गाचे खूप खूप धन्यवाद मी मानेन। कारण अनेक वेळेला लोक आमचे आभार मानतात, पण आज मी खरंच तुमचे धन्यवाद मानेन। तुमच्या चरणावरती नतमस्तक मी होते। आज या ठिकाणी माहित नाही कोणा जन्माचं पुण्य कोणा जन्माचं भाग्य उदयाला आलं। मला नाही वाटत आमचं तेवढं पुण्य आहे, पण काहीतरी माझ्या पूर्वजांचं म्हणा, माझ्या दोन्ही कुळातील पूर्वजांचं काहीतरी पुण्य उदयाला आलं, काहीतरी भाग्य उदयाला आलं। आणि आज या ठिकाणी श्री क्षेत्र श्रीरामनगर, या श्रीरामनगरमध्ये आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे। बघा, आज या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान असणारा माझा भगवान गोपाल कृष्ण, माझा राम लल्ला, माझा विठुराया, माझा लड्डू गोपाल, सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होते। आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्याला कला पलटणी करणारे माझे गुरुवर्य परमपूजनीय संत स्वामी अनेक रूपीजी महाराज, माझ्या गुरुमाऊलीच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करते। आज या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, गुणीजन गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सिंथवादक, अतिशय गोड असं भक्तिमय वातावरण आहे। आज या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी अतिशय सुंदर अशी या भक्तिमय वातावरणामध्ये रंगतता निर्माण करून दिली, सुंदर असं डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे, असे माझे बंधू सत्यम दादा असेल, मयूर दादा असेल, खूप खूप धन्यवाद त्यांनाही। आणि विशेषतः धन्यवाद मी ज्यांना देईल, माझे गुरुबंधू आमचा सोनू दादा, त्याची किती धावपळ आहे हे मी चांगलं जाणू शकते। आज तो सकाळी जालन्याला त्याचा काल्याचा कार्यक्रम होता, सप्ताह चालू होता, पण जालन्याला काल्याचं कीर्तन उरकून यायला ताई टाइम लागेल, मी परत जालन्याला बाकीची सिस्टीम घ्यायला जाईल, मंडप सोडायला जाईल, पण ताई त्या अगोदर मी तुमच्या इथे सिस्टीम लावून मग मटेरियल आणायला जाईल। एवढं मोठं हृदय ज्याचं आहे, खरंच सोनू दादा, खरंच खूप खूप धन्यवाद तुझे। आणि माझा सकल देवरूप श्रोतूवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते। बघा, आज अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न उदयाला येत असेल की आज श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे, भागवत कथेला या ठिकाणी प्रारंभ होत आहे, पण नेमकं याचं निमित्त काय आहे? तर याचं निमित्त जर तुम्ही म्हणाल तर अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती बरं का। आज मी माझ्या मनातलं तुमच्या पुढे बोलणार आहे, कारण मला माहिती आहे सगळी माझी माणसं आहेत। अनेक दिवसापासून मनामध्ये होतं, अनेक वर्षापासून मनामध्ये होतं की मी
श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा मी करावी असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून होतं, पण कुठेतरी भीती वाटायची, मला जमतं की नाही, जमतं की नाही. मी माझ्या गुरुमाऊलींच्या समोरही हे बोलून दाखवलं. पण ज्या वेळेला मी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करून आले आणि ज्या वेळेला तिकडून आले आणि माझ्या गुरुमाऊलींच्या समोर गेले, त्या वेळेला गुरुमाऊलींनी सांगितलं की तुझी साधना कुठेतरी पूर्णत्वाला जाते आणि आता तुला मात्र, मला जर गुरुदक्षिणेमध्ये जर तुला काही द्यावंसं वाटत असेल, कारण गुरुला अपेक्षा असते शिष्याकडनं, काहीतरी हवं असतं, आणि तुला जर गुरुदक्षिणेमध्ये काही द्यावंसं वाटत असेल तर ऐक, मला तुझ्याकडून गुरुदक्षिणेमध्ये एकच हवंय. मला अत्यंत कमी कालावधीमध्ये तुझ्याकडून श्रीमद भागवत कथा मला श्रवण करायची आहे. सद्गुरूंनी मस्तकावरती हात ठेवला आणि तयारी कर. आता तुम्हाला माहिती, मी नर्मदा मैयाची परिक्रमा करून अवघे 2-3 महिने झाले येऊन, आणि 2-3 महिन्यामध्ये कसं शक्य आहे म्हटलं, हे एवढं सोपं नाही असं मला वाटायचं. पण सहज सायंकाळच्या वेळेला, ज्या वेळेला मी स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करता करता मोबाईल वरती ते भजन लावलेलं होतं आणि मुखाने बोलायचं काम चालू होतं आणि बोलता बोलता तेवढ्यातच त्या मोबाईल वरती तारक मंत्र चालू झाला आणि तो तारक मंत्रामध्ये असं स्वामीजींच्या मुखातून निघालेले वाक्य होते. त्या तारक मंत्रामध्ये माझ्या कानावरती असं वाक्य पडलं, ज्या वेळेला मी तारक मंत्र ऐकला आणि मनामध्ये विचार केला, कुठेतरी निर्भयता निर्माण झाली पाहिजे. जर स्वामीजींच्या मुखामधून निघालेलं वाक्य आहे की श्रीमद भागवत कथा मला गुरुदक्षिणेमध्ये हवी आहे, तर कुठलाही विचार न करता मी तिथून पुढे अभ्यासाला सुरुवात केली. आणि आज तुमच्या समोर या ठिकाणी मी, फारसा माझा काही अभ्यास आहे असं काही नाही, तोडकं मोडकं तुमच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे आपल्याच लोकांपुढे मी पहिलीच कथा करते आहे बरं का, या अगोदर मी कथाही केलेली नाही, पहिलीच कथा आहे माझी. काय माझ्या मुखातून जरी काही चुकलं तरी आपलं लेकरू म्हणून पदरामध्ये सामावून घ्या, कारण मला असं वाटतं परमार्थाची गोडी जर मला केव्हा प्राप्त झाली असेल तर ज्या वेळेला मी शिंदे परिवारामध्ये पदार्पण केलं त्यावेळेलाच मला परमार्थाची गोडी लागलेली आहे. आज मी या व्यासपीठावरती जी बसली ना, याचं सर्वे जर श्रेय जर कोणाला जात असेल तर मी खरंच माझ्या शिंदे परिवाराला सर्व श्रेय देते आहे. कारण आज या ठिकाणी त्यांच्यामुळे त्यांनी मला खूप मोठं एक प्रकारचं परमार्थाचं सहकार्य केलं आणि मला एक प्रकारची भरारी दिली. मला सांगायला आज आनंद वाटेल की आज परिपूर्ण 11 वर्ष पूर्ण झाली. आज 11 वर्ष पूर्ण झाली तुमच्या शिंदे परिवारामध्ये मला यायला. आणि शिंदे परिवारामध्ये ज्या वेळेला मी आली तेव्हा मला सर्व जाणता की मला परमार्थ काय आहे मला माहित नव्हतं. कीर्तनातला तर क पण कळत नव्हता. मला माझं अज्ञान लपवायला अजिबात संकोच वाटत नाही. मला कीर्तनातलं कही कळत नव्हता. पण आज त्या कीर्तनापासून श्रीमद भागवत कथेपर्यंतचा जो प्रवास माझा झालेला आहे तो माझा संपूर्ण सासरच्या मंडळींनी मला खूप मोठं सहकार्य केल्यामुळे झालेला आहे. आणि आजही मी इथपर्यंत बसलेली आहे तर संपूर्ण त्यांच्यामुळेच आहे. मी एकदा सर्वांच्या त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि बघा, या श्रीमद भागवताला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. श्रीमद भागवत कथा हे काही मनोरंजनाचं साधन नाहीये बरं का. हे मनोरंजनाचं
खेळण्याचं साधन नाही, हसण्याचं साधन नाही, कुठेतरी घरात मनोरंजन होत नव्हतं म्हणून इथे येऊन बसावं असं तर मुळीच नाहीये. श्रीमद भागवत कथा जर एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर श्रीमद भागवत कथा हे आत्मोद्धाराचं साधन आहे. आज या ठिकाणी आल्यानंतर आमचं चपळ चंचल असलेलं मन भगवंताच्या चरणावरती एकस्थित आम्हाला करायचंय. आमचं चपळ चंचल असलेलं मन आम्हाला भगवंताच्या चरणावरती एकरूप करायचंय. त्या भगवंताबद्दलचं प्रेम आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचं आहे. म्हणून ही श्रीमद भागवत कथा आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आज आपण या ठिकाणी या ज्ञान यज्ञामध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि या यज्ञामध्ये सर्वप्रथम सुतजी महाराजांनी प्रथम या श्रीमद भागवतामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, महाराज म्हणतायत, शुकदेवजी महाराज प्रथम श्लोकामध्ये म्हणतायत, या ठिकाणी सुखदेवजी महाराज आपल्याला 3 गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सांगता आहेत. हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. पहिली गोष्ट सत चित आनंद. आपण अनेक वेळेला बोलता बोलता म्हणतो ना सच्चिदानंद सच्चिदानंद, पण हे सच्चिदानंद म्हणजे नेमकं काय आहे? सहज बोलून जातो ना आपण. हे सच्चिदानंद स्वरूप नेमकं काय आहे? तर हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. सत चित आणि आनंद. सत म्हणजे काय हो? सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य. या विश्वामध्ये जर सत्य स्वरूप जर कोण असेल तर तो माझा प्रभू परमात्मा आहे. सत्य म्हणजे माझा भगवंत आहे. मला सांगा, तुम्ही सत्य आहे? मी सत्य आहे? तुम्ही सत्य असाल, मी सत्य असेल तर आपला मृत्यूच होणार नाही. पण मृत्यू व्हायचा टळतो का आपला? सत्य आणि की अविनाशी. सत्य या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, ज्याचा कधीही नाश होत नाही. मग या विश्वामध्ये असा कोण आहे की ज्याचा नाशच होत नाही? एकच आहे, जो होता, जो आहे आणि जो राहणार आहे. या विश्वामध्ये कोण येतो? तो माझा भगवान परमात्मा, जो अनादी काळामध्ये सुद्धा होता, जो मध्यान्ह काळामध्ये सुद्धा आहे आणि जो इथून पुढेही राहणार आहे, तो म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. सत्य जर या विश्वामध्ये कोण असेल तर तो एकच आहे, सत्य स्वरूप, तो विठ्ठल आहे. या विश्वामध्ये जर सत्य काय असेल तर तो माझा भगवान परमात्मा आहे. आपलं काय हो, आपल्याला जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. जोपर्यंत नाव आहे, जोपर्यंत रंग आहे, जोपर्यंत रूप आहे, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत. एकदा की शरीर गेलं की आपल्याला कोणी विचारत नाही. विचारतं? शरीर गेल्यानंतर फार तर फार लोक वर्षभर आपली आठवण काढतात, त्याच्या पुढे विसरून जातात. आपल्याला कितीही आपल्या प्रेमाची लोक असू द्या, विसरतात. जोपर्यंत आपल्याकडे हे शरीर आहे तोपर्यंत जग आपल्याला लक्षात ठेवणार आहे. पण माझा प्रभू परमात्मा तसा नाहीये. माझा प्रभू परमात्मा होता, आहे आणि राहणार आहे. म्हणून महाराज म्हणतात की हा या जीवनामध्ये जर सत्य स्वरूप काय असेल तर तो फक्त आणि फक्त माझा भगवंत आहे. सत्य स्वरूप असणारा माझा भगवान परमात्मा आहे. पुढे चित्त शब्द वापरलाय. सत्य चित्त. चित्त यानी की प्रकाश. चित्त यानी की प्रकाश. प्रकाश याचा अर्थ काय होतो हो? प्रकाश आपल्याला सूर्य देवतेकडनं आपल्याला प्रकाश मिळतो, बरोबर. पण
त्या सूर्यदेवाला सुद्धा प्रकाश देण्याचं सामर्थ्य जर कुणामुळे प्राप्त झालेलं असेल तर तेही माझ्या भगवंतामुळेच प्राप्त झालं ना. आज आपण म्हणतो सूर्यप्रकाश देतोय, पण कुणामुळे? हो, त्याच्या सत्तेशिवाय तर काहीच होत नाही. आज या विश्वामध्ये ज्या काही क्रिया घडतात या सर्व प्रभू परमात्म्याच्या मर्जीने घडणाऱ्या क्रिया आहे. महाराज म्हणतात वेदांचं बोलणं, सूर्यदेवतेचा प्रकाश हे सगळं त्याच्या सामर्थ्याने चालणार आहे. म्हणून भगवंत चित स्वरूप आहे. पहिला भगवंत सत्य आहे. लक्ष देऊन ऐका हा. भगवंत सत्य स्वरूप आहे. प्रभू परमात्मा चित स्वरूप आहे, प्रकाशमय आहे. भगवंत सत्य आहे, भगवंत प्रकाशमय आहे. आणि माझा प्रभू परमात्मा आनंद स्वरूप आहे. महाराज म्हणतात ना, सच्चिदानंद रूपाय. सच्चित आनंद माझा प्रभू परमात्मा जर कसा असेल तर आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे. लोक म्हणतात ताई या विश्वामध्ये आनंद, आनंद ज्याचा त्याचा आनंद वेगवेगळा आहे. हो, कुणाचा आनंद खाण्यात आहे, कुणाचा आनंद पिण्यात आहे, कुणाचा आनंद बोलण्यात आहे, कुणाचा आनंद कशात, कुणाचा आनंद कशात. पण हा आनंद आनंद नाहीये, हे क्षणिक आनंद आहे. या विश्वामध्ये आनंदच नाहीये. आनंद जर कोणता असेल तर या विश्वामध्ये आनंद एकच आहे. या विश्वामध्ये आनंद एकच आणि त्या आनंदाचं नाव आहे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. हो, जर भगवंताला पाहिलं ना तरी अंतःकरण भरून येतं. आजही तुमच्या समोर भगवंत विराजमान आहे. बघा एकदा त्या गोपाल कृष्ण परमात्म्याकडे, त्याच्याकडे जर पाहिलं ना तर असे डोळे भरून येतात. आणि मग या अंतरात्म्याला डोळे भरून येतात म्हणजे हे दुःखाचं रडणं नसतं बरं का. प्रभू परमात्म्याकडे पाहिल्यानंतर माणूस रडतो. तुम्हाला काय वाटतं डोळ्यातून आसवं येतात म्हणजे हे दुःखाची आसवं? अजिबात नाही. देवाकडे पाहिल्यानंतर आसवं डोळ्यात येतात ती दुःखाची आसवं नाही, ती आनंदाची आसवं असतात. कारण त्यालाच पाहिल्यानंतर जीवाला खरा आनंद होतो. कारण बघा आसवांचे प्रकार आहे. ज्या वेळेला डोळ्यांमधून जर गरम अश्रू निघत असतील ना तर समजून जावं हे दुःखाचे अश्रू आहे. पण जर आनंदाचे अश्रू जर बाहेर पडत असतील ना तर त्या आनंदाच्या अश्रूमध्ये गरमता नसते, आनंदाच्या अश्रूमध्ये थंडता असते. ज्या वेळेला आपल्याला अत्यानंद होतो त्या वेळेला डोळ्यातून आसवं गळतात. कधीतरी प्रयोग करून बघा, ती आसवं म्हणजे थंड आसवं असतात. आणि आजही जर तुम्ही या माझ्या लड्डू गोपाल कृष्ण परमात्म्याकडे जर डोळे भरून बघितलं ना तर तुमच्या जीवनाला एक आनंद प्राप्त होणार आहे. असा आनंद स्वरूप माझा प्रभू परमात्मा आहे. जर तुम्हाला खरंच त्या आनंदाला जर अनुभवायचं असेल, कारण आनंद हा बाहेरून दाखवायची गोष्ट नाहीये. लोकांना वाटतं आनंद बाहेरून दाखवायचा. आनंद बाहेरून दाखवताच येत नाही हो. आनंद कुठे बाहेरची गोष्ट आहे का? आनंद हा अंतरीचा विषय. आनंदाला अनुभवायचं, आनंद सांगता येत नाही हो. आनंद काय सांगून कळणार आहे का? आनंदाला अनुभवावं लागतं. अनुभवायचंय तुम्हाला आनंदाला. ज्याला ज्याला आनंदाला अनुभवायचं असेल ना त्याने त्या भगवान परमात्म्याला डोळ्यासमोर ठेवा आणि त्या भगवंताचं भजन जर केलं तर अंतरात्म्याला खरा कसा आनंद पोतो हे जर बघायचं असेल ना तर अगदी अंतःकरणापासून भगवंताचं नामस्मरण मुखातून काढा. बघा आता आपल्याला तोच आनंद बघायचा आहे. शुकदेवजी महाराज ज्या आनंदाचं आपल्याला वर्णन करून सांगताय ना, जो आनंद स्वरूप भगवान परमात्मा आहे त्या आनंदाची जर अनुभूती घ्यायची असेल ना तर माझा भगवान परमात्म्याचं आपल्याला एक गोडसं भजन करायचंय. खरं तर तुम्हाला मी हात यासाठी वर करायला सांगते की या ठिकाणी भगवंत विराजमान आहे. इथं भगवंताचं आवाहन नक्कीच झालेलं आहे. म्हणून त्या भगवंताला दाखवा, देवा मी आलोय. हात वरती करणं म्हणजे आम्ही आलोय. आणि म्हणून वर हात करून आम्हाला आनंद घ्यायचा आहे. कारण हा आनंद उद्या सकाळी तुम्हाला मिळणार नाहीये. हा आनंद फक्त इथेच आपल्याला मिळणार आहे आणि तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून भजनाच्या वेळेला वर हात करून टाळी आपण वाजवली पाहिजे. हा आनंद अनुभवता आला पाहिजे आम्हाला.
हा आनंद इतरत्र ठिकाणी नाहीये. हा आनंद स्वरूप प्रभू परमात्मा जो आहे ना, त्याला आम्हाला प्राप्त करायचंय. काही लोकांना वाटतं आनंद मला ह्या गोष्टीत मिळेल, त्या गोष्टीत मिळेल, वाटतं लोकांना, पण मिळतो का? आनंद फक्त इथे आहे, भगवंताजवळ आनंद आहे, आणि तो बाहेरून दिसत नाही बरं का. आनंद हा बाहेरून दिसणारा नाही, आनंद हा अंतरीचा विषय, आणि आम्हाला तो अनुभवता आला पाहिजे. असं भगवंताचं स्वरूप आहे, जो सत्य आहे, जो प्रकाशमय आहे, आणि जो आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद. पुढे शुकदेवजी महाराज म्हणतायत, तुम्ही म्हणाल ताई कथा तर खरं आज आपल्याला फक्त महात्म्य बघतोय, हा आपण श्रीमद भागवताचं आपण महात्म्य बघतोय, आणि त्या महात्म्यामध्ये आज आपल्याला प्रथम श्लोकामध्ये महाराज सांगतायत की भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिद आनंद आपण बघितला. आता पुढे महाराज म्हणतायत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तो विश्वाची उत्पत्ती करणार आहे, तो विश्वाचं पालन करणार आहे, आणि तो विश्वाचा संहार करणार आहे. हे जे आज बसलेले जेवढे दिसतोय ना आपण, आपल्याला सर्वांना जन्माला घालणारा माझा भगवान परमात्मा आहे. तुम्ही म्हणाल नाही होताही तुम्ही काही पण सांगतात, आम्हाला आमच्या आईने जन्माला घातलंय, मान्य आहे ना मला, पण लक्षात ठेवा आईच्या उदरातून ज्या वेळेला आपण जन्म घेत होतो त्या वेळेला आईच्या उदरामध्ये आपण काही हातपाय घेऊन आलो होतो कसाच, एवढासा रक्ताचा गोळा होता, एवढासाच. पण ह्या रक्ताच्या गोळ्याला सुंदरसा आकार देण्याचं काम कुणी केलं? ह्या रक्ताच्या गोळ्याला सुंदर अशी इंद्रिय प्रदान करण्याचं काम कुणी केलं? हो, भगवंतानेच ना. आई फक्त निमित्त मात्र आहे, आई निमित्त मात्र आहे, आपल्याला खरा जन्माला घालणारा माझा प्रभू परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात विश्वाची उत्पत्ती करणाराही भगवंत आहे, विश्वाचं पालन करणाराही भगवान परमात्मा आहे, आणि विश्वाचा संहार करणाराही भगवंत आहे. आज बघा ना, भगवंताने या ठिकाणी कसा बगीचा खुलवलाय. या ठिकाणी बसलेली जेवढी फुलं आपल्याला दिसताय ना, ही भगवंताच्या बगीच्यामधली फुलं आहेत. हा बगीचा आहे, इथं काही काही झेंडूची फुलं आहे, इथं कुणी कुणी मोगऱ्याची फुलं आहे, इथे काही जास्वंदीची फुलं आहे, इथे काही गुलाबाची फुलं आहेत. सुगंधी अशी सर्व फुलं या ठिकाणी आहे, आणि या सुगंधित फुलांचा वास ज्याच्या त्याच्या गुणांमधून आपल्याला पाहायला मिळत असतो. सुगंधित फुलं या ठिकाणी बसलेली आहेत, ही सगळी भगवंताची लेकरं आहेत. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. या संपूर्ण विश्वाचा निर्माण करता माझा भगवान परमात्मा आहे. तो भगवंताने आपल्याला निर्माणही केलेला आहे. भगवान परमात्मा आपलं पालनही करतो, आणि काही दिवसानंतर भगवंत आपला संहारही करतो. म्हणून शुकदेवजी महाराज म्हणतायत की विश्वोत्पत्त्यादि हेतवे. पुढे महाराज म्हणतायत तापत्रय विनाशाय. हा जो भगवान परमात्मा आहे, हा तापांचं हरण करणारा आहे. मग कुठला ताप हरण करतो माझा प्रभू परमात्मा? तापाचे तर अनेक प्रकार आहे ना. पश्चाताप, थंडी ताप, डेंगू ताप, कोरोनाचा ताप, तापाचे अनेक प्रकार आहे की नाही? मग हा प्रभू परमात्मा नेमकं कुठला ताप हरण करतो? तर माझा भगवंत शुकदेवजी महाराज सांगतायत की भगवंत तापाचं हरण करतो. पण कुठला ताप? त्रिविध ताप. हा त्रिविध ताप कुठला आहे? तर आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक या त्रिविध तापाला बाजूला सारणारा माझा प्रभू परमात्मा आहे. बघा, ताप प्रत्येकाच्या जीवनात आहे, ताप कुणाच्या जीवनामध्ये नाही. ताप म्हणजे एक प्रकारचं दुःख आहे ना. तुमच्या जीवनामध्ये पण दुःख, मला थोडा प्रतिसाद देत चला ना, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतंय की नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे ना.
नाहीये कोणाच्या जीवनामध्ये दुःख, माझ्या जीवनामध्ये आहे बाबा दुःख. कारण जीवनामध्ये दुःख नाही असं मनुष्याच्या जगतामध्ये नाही. दुःख तुमच्याही जीवनात आहे, दुःख माझ्याही जीवनात आहे. फक्त दुःख लपवता आलं पाहिजे. हो, मी नेहमी सांगते, दुःखाचं प्रदर्शन करू नये माणसाने. आपण काय करतो माहिती का, आपल्या जीवनातलं दुःख अनेकांना सांगत बसतो. हा, अनेकांना दुःख सांगत बसतो, पण का सांगावं? खरं सांगू, जीवनामध्ये दुःख येतं, पण आपलं दुःख कुणाजवळ सांगावं? पहिली गोष्ट, दुःख सांगावं ते भगवंताजवळ. काय तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, हे दुःख सांगा ना तुम्ही, भगवंताला सांगा, देवापुढे बसा. काय तुम्हाला रडायचंय ना, ते मन मोकळेपणाने भगवंतापुढे रडा ना. सांगा त्याला, हक्काने सांगा. तो आपला जगतदाता आहे, जन्मदाता आहे ना, तो त्याला सांगा आपलं दुःख. पण आपण काय करतो माहिती का, आपलं दुःख आपण जवळच्या लोकांना सांगतो. बरोबर आहे ना? आपण आपलं दुःख जवळच्या लोकांना सांगतो. कुणाला? ज्यांना आपण आपलंसं म्हणतो, ज्यांच्यावरनं जीव ओवाळून टाकतो, ज्यांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगून मोकळ्या करतो. पण सांगू, अशीच लोक आपला घात करतात. आपल्याबद्दल उलट सुलट बोलतात, आपल्याकडून आपलं दुःख ऐकून घेतात आणि 2 पावलं पुढे गेलं की आपल्याच दुःखाचं भांडवल बनवतात. त्यांच्या हसण्याचं, त्यांच्या मनोरंजनाचं दुःख, आपलं दुःख त्यांच्या मनोरंजनाचं भांडवल बनवतात. नका सांगू, आपलं दुःख नका सांगू. दुःखाचं प्रदर्शन मांडूच नका. दुःख तुमच्याही जीवनात आहे, दुःख माझ्याही जीवनात आहे. या जगतामध्ये सगळे दुःखी आहे, पण दुःख सांगावं कुणाला? भगवंताला सांगा ना. रडा, त्याच्यापुढे मनमोकळेपणाने रडा. तुम्हाला सांगू, सर्व आपण पंढरपूरला जातो, सगळे आपण वारकरी आहोत. ज्या वेळेला आपण पंढरपूरला जातो, तासन तास त्या दर्शन वारीमध्ये उभं राहतो. आणि तासन तास दर्शन वारीमध्ये उभं राहिल्यानंतर ज्या वेळेला भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पोहोचतो, आपाप डोळ्यामध्ये आसू यायला सुरुवात होतात. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण झालंय ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये खरी भक्ती निर्माण झाली ना, त्या व्यक्ती कोणी असू द्या, तो पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेला की त्याच्या डोळ्यांमधून आसवाच्या धारा चालू होतात. आणि हळूहळू हळूहळूच्या वेळेला आम्ही पांडुरंगाच्या पुढ्यात जाऊन उभं राहतो, त्यावेळेला आम्ही आमच्या आसवांना रोखूच शकत नाही. डोळ्यांमधून आसवाच्या धारा सुरू होतात. त्याच्या पुढे उभं राहिल्यानंतर सांगा ना, तुमच्या अंतःकरणातलं काही दुःख आहे ते त्याला सांगा. संपूर्ण दुःखांचं निवारण करणारा फक्त माझा भगवान परमात्मा आहे. त्याच्याशिवाय दुःख कोणीच निवारण करू शकत नाही. काय दुःख असेल ते माझ्या भगवंताला सांगा. रडा, हो माझ्या पंढरीच्या पांडुरंगा पुढं मनमोकळेपणाने रडा. पहिली गोष्ट, दुःख सांगायचं असेल तर भगवंताला सांगा. दुसरी गोष्ट, दुसरं दुःख जर सांगायचं असेल तर सद्गुरूला सांगा. सांगा. सद्गुरू म्हणजे तुमची साक्षात आई असते. सद्गुरू म्हणजे साक्षात तुमचा बाप असतो. काय तुमच्या अंतरीचं दुःख असेल ना, ते तुम्ही गुरुला सांगावं, सद्गुरूला सांगावं. आणि तिसरी गोष्ट, जीवनामध्ये असा एक तरी मित्र करावा. एकच, हजारो नाही, 1000 मित्रांपेक्षा एक मित्र बरा. असा मित्र जीवनामध्ये कमवा की आपण आपल्या सगळ्या सुखदुःख आपण त्याच्याजवळ सांगू. बस. हे जीवनामध्ये 3च लोक अशी आहेत की जे आपलं दुःख निवारण करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे देव, दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरू, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या अगदी जवळचा मित्र. यांच्याजवळ आपण आपलं दुःख मन मोकळं केलं पाहिजे. दुःख प्रत्येकाला आहे, हो, प्रत्येकालाच दुःख आहे. तुम्हाला सांगते, या विश्वामध्ये कुणी तनाने दुखी आहे, कुणी शारीरिक दुखी आहे, कुणी मनाने दुखी आहे, तर कुणी धनाने दुखी आहे. बरोबर की नाही? महाराज म्हणतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई
कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. लक्ष देऊ नाही का? कोणी तनाने दुखी आहे, शरीराने कोणी दुखी आहे. कोण दुखी असं? पटेल असं सांगते बघा तुम्हाला. काही दिवसापूर्वी मी नगर भागामध्ये कार्यक्रमाला गेली होती बरं का. आणि मी कार्यक्रमाला गेली आणि कीर्तन वगैरे आटोपलं. आणि कीर्तन आटोपल्यानंतर त्या गावातील एक प्रतिष्ठित काका होते, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, 50-55 वय असेल. ते काका माझ्या जवळ आले, मला म्हणाले, ताई ताई फक्त 2 मिनिटं आमच्या घरी चला ना. म्हटलं का? म्हणे ताई फक्त 2 मिनिटं, चहा घेण्यासाठी फक्त तुम्ही घरी चला ना. मी महाराजांकडे बघितलं, महाराजांनी खुणवलं, जाऊ 2 मिनिटं. आता 2 मिनिटं बाबांचा खूपच आग्रह आहे. गेलो आम्ही. ज्या वेळेला मी आमची गाडी घेऊन नाही गेलो, बाबा म्हणे ताई तुम्ही तुमची गाडी इथेच राहू द्या, माझ्या गाडीत बसा म्हणे. बाबाची फॉर्च्युनर गाडी. गाडीमध्ये बसलो आणि बाबाच्या घरी गेलो. ज्या वेळेला मी घराच्या पुढे जाऊन गाडी अंगणात उभी केली आणि गाडीच्या खाली उतरता उतरता अशी वर नजर टाकली तर 5 मजली इमारत, आलिशान बंगला. गाडीच्या खाली उतरल्याबरोबर बाबाला त्या काकांना म्हटलं, काका किती कोटीचा? काका म्हणे काही नाही ताई, 4 कोटी लागले म्हणे. 4 कोटीचा बंगला. बंगल्यामध्ये प्रवेश केला. जवळपास बसायला जो सोफा होता तोच 1.5-2 लाखाचा सोफा. बसलो, मस्त सोफ्यावरती बसलो. काकाच्या आजूबाजूला 50 नोकर चाकर हाताखाली कामाला. कोणी पाणी आणतं, कोणी चहा आणतं, कोणी काय. म्हटलं एवढे श्रीमंत काका आहे. आणि मग काकांनी पुढचा शब्द वापरलाच, ताई आलास तर थोडं गरीबाच्या घरची मिरची भाकर, पिठलं भाकर तरी खाऊन. आता सहसा कुठलं बाहेरचं खात नाही आम्ही, पण मग तरी पण महाराज म्हणे विचारून बघ, नियम घरामध्ये सर्व असतील तर काही अडचण नाही. म्हटलं काका खरं सांगू का, तुमच्या घरात जेवायला मला काही हरकत नाही, पण काका मी बाहेर कुठे जेवण करत नाही हो, म्हणजे असे नियम आहे. ताई तुम्ही काहीच काळजी करू नका, आपल्या घरामध्ये काहीच तसलं नाहीये, पण तुम्ही गरीबाच्या घरची मिरची भाकर तरी खा. मिरची भाकर म्हणता म्हणता अर्ध्या तासात आमच्या पुढे ताट आलं. आणि तुम्हाला सांगते ताटामध्ये गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी. वा वा. फक्त कानाने ऐका बर का, नाहीतर तोंडाला पाणी येईल तुमच्या. श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, वा वा वा, तो पुलावा. आणि ते ताट पुढे आलं आणि काकांना म्हटलं, काका तुम्ही आम्हाला दोघांनाच बसायला सांगितलं, अहो तुम्ही पण बसा की आमच्या शेजारी जेवायला. काका म्हणे नाही नाही ताई तुम्ही करून घ्या ना जेवण. मी अहो म्हटलं काका नाही काही, तुम्ही बसा आमच्या बरोबर. शेवटी काकांना माझ्या आग्रहामुळे बसावं लागलं. काका जेवायला बसले आणि काकांच्या पुढे ज्या वेळेला ताट वाढून आलं तेव्हा काकांच्या ताटामध्ये काय वाढलेलं होतं माहिती का? काकांच्या ताटामध्ये होती मुगाची डाळ आणि पोळी. आता फुलका राहतो ना, फुलका. आमच्या नर्मदा परिक्रमा ज्यांची झाली त्यांना आठवलं असेल फुलका. आमचा एमपी मधला शब्द तो फुलका. आता फुलका आणि ती मुगाची डाळ. मी थोडी विचारातच पडली, घराचे मालक हे आणि यांच्या ताटात फक्त मुगाची डाळ आणि पोळी. म्हटलं काका काय हो, आम्हाला गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी आणि तुमच्या ताटात मुगाची डाळ आणि पोळी, काय भानगड काय? म्हटलं तुम्हाला आवडत नाही का? म्हटलं गुलाबजाम. तुम्हाला आवडत नाही का? म्हटलं बासुंदी. म्हणे ताई अहो गुलाबजाम म्हटलं की नुसतं म्हटल्याबरोबर माझ्याही तोंडाला पाणी येत होतं. अहो गुलाबजाम म्हणजे माझ्या आवडीचा विषय ताई, पण डॉक्टरांनी बंद केलंय. डॉक्टरांनी मनाई केली खायला. म्हटलं का? म्हणे ताई गुलाबजाम खाल्ला की शुगर हाय होऊन जाते. अहो ताई बीपी वाढून जातो, शुगर जमणार नाही गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी. एवढी मोठी संपत्ती, 4 कोटीचा बंगला आहे, 50 लाखाची गाडी आहे, 25-50 नोकर चाकर हाताखाली कामाला आहे, पण ताटामध्ये मात्र मुगाची डाळ आणि पोळी आहे. मला सांगा त्याच्याकडे सगळं आहे, धन आहे, सगळं
आहे, पण त्याला शारीरिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे. कोई तन दुखी, त्याचं शरीर दुःखरूप आहे. काहींना शारीरिक त्रास, आजार असतो शरीराला, काहींना मनाचा त्रास असतो. कोई तन दुखी, कोई मन दुखी. एक व्यक्ती होता बरं का, खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. खूप स्वप्न बघितले होते त्याने. 4-5 कंपन्या होत्या बाबाच्या, एकट्याच्या बरं का, 4-5 कंपन्या होत्या. आणि त्याचं स्वप्न होतं की एवढ्या मोठ्या 4-5 कंपन्या, माझा एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलाचं लग्न मी थाटामाटात करणार. अहो 25-30 लाख रुपये लागू द्या, मोठं लग्न करणार म्हणे मी पोराचं. पोराच्या लग्नाचे खूप स्वप्न बघितले. सुनबाई अशी मोठ्या घराण्याची पाहणार, अशी पाहणार, तशी पाहणार, खूप 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 स्वप्न रंगवले. पोराच्या लग्नाचे खूप स्वप्न रंगवले, संपत्ती खूप आहे, पण पोराने आई बापाच्या विरोधात जाऊन घरच्या मोलकरणी बरोबरच लग्न करून आला. हा, स्वप्नांवरती विरजन गेलं की नाही, विरजन फिरलं गेलं. मला सांगायचं काय आहे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. कोणी धनाने दुःखी आहे, कोणी मनाने दुःखी, कोणी शारीरिक दुःखी आणि कोणी धनाविन दुःखी आहे. असं हे संपूर्ण जीवात्मा दुःखरूप असं जीवात्मा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की या संपूर्ण तापांपासून जर निवृत्ती करणारा जर कोण असेल तर तो माझा प्रभू परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतायत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असा सच्चिदानंद स्वरूप असणारा माझा भगवान परमात्म्याला शुकदेवजी महाराज म्हणतात की आपण त्याला वंदन करूया. सच्चित आनंद स्वरूप, तापांचं हरण करणारा, त्रिविध तापांची झाली बोळवण. महाराज म्हणतात त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. असा असणारा माझा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला आपल्याला वंदन करायला सांगता आहेत. काही काही वाचिक जे आपलं पाप आहे, काही काही लोक फार वाईट बोलतात बघा. काही काहींचं बोलणं असं असतं की समोरचा जिवंतपणी मेल्यासारखं वाटतं, बोलणंच फार विचित्र असतं. असं संपूर्ण पापांपासून जर निवृत्ती करणारा जर कोण असेल तर तो माझा भगवान परमात्मा आहे. आणि अशा त्या भगवान परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणारी ही श्रीमद भागवत कथा, ही श्रीमद भागवत महापुराण कथा कुठे झाली, कुणाच्या द्वारा झाली, कुणी सांगितली, कुणाला सांगितली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बघायची आहे. श्रीमद भागवत महापुराण काय आहे? श्रीमद भागवत महापुराण हा फक्त ग्रंथ नाहीये. श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ नाहीये, तर साक्षात माझा गोपाल कृष्ण परमात्मा आहे. संपूर्ण वेदांचं सार म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. अंतःकरणामध्ये प्रभू परमात्म्याबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं म्हणून श्रीमद भागवत महापुराण आहे. मृत्यूची भीती जी आहे ती हृदयातून निघून जावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी श्रीमद भागवत महापुराण अत्यंत महत्वाचं आहे. असं असणारं हे श्रीमद भागवत महापुराण नेमकं काय आहे तर बघा, त्याची कथा अशी सांगितली जाते. ज्या वेळेला समस्त ऋषी मुनी 28,000 ऋषी मुनी
नैमिषारण्यामध्ये बसलेली असताना, नैमिषारण्यामध्ये समस्त 28,000 ऋषीमुनी विराजमान होते. शौनकादी ऋषीमुनी समस्त त्या ठिकाणी विराजमान होते. आणि विराजमान असताना अशी त्यांची सभा भरलेली होती. आणि समस्त ऋषीमुनी शौनकादी ऋषी विराजमान असताना मध्येच सुतजी महाराज आले. आणि सुतजी महाराजांचं आगमन होत असताना समस्त ऋषीमुनी उठून उभे राहिले. शौनकादी ऋषीमुनी उठून उभे राहिले. आता सुतजी महाराज तर अवघं त्यांचं वय अत्यंत कमी आहे. ऋषीमुनींचं वय फार आहे, पण तरीही अत्यंत कमी वय असणाऱ्या सुतजी महाराजांना पाहिल्याबरोबर समस्त ऋषीमुनी उठून उभे राहिले. कारण सुतजी महाराजांचा ज्ञानाचा सागर खूप मोठा आहे. सुतजी महाराज म्हणजे ज्ञान संपन्न असलेले. आणि त्यांना बसण्याकरता सुंदर असं आसन तयार केलं. त्या आसनावरती सुतजी महाराज विराजमान आहे. समस्त ऋषी मुनी समोर बसलेले आहेत, शौनकादी ऋषी. आणि शौनकादी ऋषी सुतजी महाराजांना विचारत आहेत, सुतजी, आम्हाला आमच्या या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती काय केल्याने होईल अशी काहीतरी तुम्ही आम्हाला कथा सांगा. काय आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी अशी काहीतरी कथा तुम्ही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. या कलियुगामध्ये संसारामध्ये भगवंताची प्राप्ती काय केल्याने होईल अशी काहीतरी कथा तुम्ही आम्हाला सांगावी. त्यावेळेला सुतजी महाराज म्हणतात, या जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती, कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी एकच कथा आहे, ती म्हणजे भगवंताची कथा आहे. आणि ती भगवंताची कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ही श्रीमद भागवत कथा नेमकी काय आहे? जर आपल्याला या संसारामधून जर सुटायचं असेल, या संसाराच्या भवसागरामधून जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला सांगू का, आपलं जीवन म्हणजे एक अजगर सर्प आहे. सर्प काय आहे? आपलं जीवन म्हणजे हे अजगर आहे, सर्प आहे. आणि आपण या सर्पामध्ये प्रवेश केलेला आहे. अजगर हे तोंड उघडं करून बसलेलं आहे. जमिनीच्या लगत अजगर हे तोंड उघडं करून बसलेलं आहे. आणि आपण मात्र त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केलेला आहे. अजगराच्या मुखामध्ये प्रवेश करणं म्हणजे एक प्रकारचं काय आहे, या संसारामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि या सर्पाच्या, अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं जीवन किती दिवस सुखरूप असणार आहे हो? विचार करा ना. संसाराच्या अजगराच्या सर्पामध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश केलेला आहे, जोपर्यंत अजगराने त्याचं मुख उघडं ठेवलंय तोपर्यंत आपण सुखरूप आहे. एकदा की तो अजगर त्याचं मुख बंद करेल त्याच दिवशी आपला विनाश आहे. बरोबर आहे ना? म्हणजे जोपर्यंत आपण या संसारामध्ये राहूनही परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे तोपर्यंत आपण सुखरूप आहे. पण ज्या दिवशी आपण या संसाराच्या विलीन जाऊ, संसाराच्या अधीन जाऊ, ज्या वेळेला अजगर मुख बंद करेल म्हणजे संसाराच्या अधीन जाऊ, त्या दिवशी आपला सुद्धा विनाश होणार आहे. म्हणून महाराज म्हणतायत की जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला श्रीमद भागवताची कथा श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही कथा, श्रीमद भागवताची कथा ही भल्या भल्यांनाही ऐकायला मिळत नाही बरं का. तुम्ही म्हणाल, ताई आज आम्ही या ठिकाणी येऊन बसलोय, हे काही सहज आलायत का तुम्ही? सहज या ठिकाणी कुणी येऊ शकत नाही. या ठिकाणी येण्यासाठी, श्रीमद भागवत कथा आपल्या कानांना श्रवण करण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. तुम्हाला माहिती का, या श्रीमद भागवत कथेसाठी देवी देवतांनी सुद्धा मागणी केली होती शुकदेवजी महाराजांकडे. ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांकडे समस्त देवी देवता अमृताचा कलश घेऊन आले, हा अमृताचा कलश घ्या आणि आम्हाला ही श्रीमद भागवताची कथा आम्हाला द्या,
भगवंताने त्या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी नकार दिला. अहो, अमृताशी तुलनाच करू शकत नाही श्रीमद भागवताची. श्रीमद भागवत हे फार उच्च कोटीतील आहे. अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिक्क पडतंय असं श्रीमद भागवत आहे. समस्त शौनकादी ऋषींनी सुतजी महाराजांना सांगितलं, आम्हाला तुम्ही त्या श्रीमद भागवताचं महात्म्य सांगा. आणि ते महात्म्य सांगत असताना कुणाला श्रीमद भागवतामुळे कुणाचा उद्धार झाला, कुणाला फायदा झाला हे सांगत असताना पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे नारदजींचं. पहिला फायदा झाला तो म्हणजे नारदजींना. आता नारदजी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यापुढे नारदजी आले असतील. आपल्याला सुद्धा नारदजींचं दर्शन घ्यायचंय ना. मग नारदजींचं दर्शन घेत असताना अगोदर नारद म्हटलं की नारदजींचं भजन कुठलं असतं? श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद भगवान की बाकी बिहारी लाल की. साक्षात या ठिकाणी नारदजींचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम जर श्रीमद भागवत कथेमुळे जर उद्धार कुणाचा झाला असेल तर या नारदजींचा. हे जे नारदजी आहेत ना, या नारदजींना उद्धार कसा झाला, या नारदजींना फायदा कसा झाला श्रीमद भागवताचा, याचं सुतजी महाराज फार गोड वर्णन करून सांगतायत. ज्या वेळेला हे नारदजी महाराज, आता नारदजी महाराज म्हटल्यानंतर ते एका जागी थांबणारे असतात का? नारदजी महाराज म्हणजे फार चपळ. सेम असेच नारद म्हटलं की कळीचे नारद. महाराज म्हणतात नारदजी महाराज म्हणजे एका ठिकाणी राहणारे नाही. इकडून तिकडे तिकडून तिकडे, याच्याकडे त्याच्याकडे त्याच्याकडे. ज्याच्या घरात काही वाद होत नसतील तिथं वाद लावण्याचं काम म्हणजे नारदजी मुनींचं. आणि असे असणारे हे नारदजी मुनी एकदा फिरत फिरत वृंदावन मध्ये आले. कुठे आले? बोला बोला, कुठे? वृंदावन मध्ये आले. वृंदावन म्हणजे कोण? वृंदावन म्हणजे काय? तर साक्षात माझ्या प्रभू परमात्म्याचं आजही जिथे वास्तव्य आहे असं असणारं श्री वृंदावन. तुम्ही गेलायत वृंदावनला? गेलायत का कोणी? जे गेलेत ना, वृंदावन म्हटलं की आजही त्यांच्या डोळ्यासमोर ते बाके बिहारी लाल, ती यमुना मैया सगळं कसं डोळ्यापुढे येतं की नाही? जायचं का मग आपणही वृंदावनला? जायचं का महिला मंडळ? वृंदावनला जायचं? वेळ नाहीये ना आपल्याकडे. तुम्ही नका काळजी करू, मी ट्रिप नाही काढणारे. आपल्याला वृंदावनला जायला वेळ नाहीये, दुष्काळ पडलाय आपल्याकडे, काही हरकत नाही. आम्हाला वृंदावनला जायचं नाही, पण वृंदावनाला तर आम्ही इथे घेऊन येऊ शकतो ना. आम्ही वृंदावनाला इथेच घेऊन येऊ आणि मनाने वृंदावनाची परिक्रमा करणार आहोत. या मनाला सांगणार आहे
देहाने इथेच असू पण मनाने मात्र आत्ता या क्षणाला आपल्याला वृंदावनची परिक्रमा करायची आहे. हे म्हणा, वृंदावनाला जायचे आपल्याला. आहे की नाही वृंदावन? अंतःकरणामध्ये त्या प्रभू परमात्म्याबद्दलचं एक प्रकारचं प्रेम निर्माण होतं, असं असणार हे वृंदावन. या वृंदावनाचा महिमा आहे तरी नेमका काय? तर बघा, महाराज म्हणतायत, ज्या वेळेला नारदजी महाराज, लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला नारदजी महाराज फिरत फिरत वृंदावन मध्ये गेले. आता वृंदावन म्हणजे काय मी तुम्हाला अगोदर सांगते. वृंदावन म्हणजे साक्षात प्रभू परमात्म्याचे एक हृदय आहे. माझ्या बाकी बिहारी लालचं हृदय आहे. समस्त तीर्थांमध्ये तीर्थाचा राजा जर आज कुणाला केलेला असेल तर भगवंताने प्रयागराज, प्रयाग तीर्थ जे आहे ना, ते संपूर्ण तीर्थांचा राजा म्हणून प्रयागाला ते एक पद दिलेलं आहे. सर्व तीर्थांचा राजा प्रयाग तीर्थ. आणि मग महत्वाचं जर मॉनिटरचं स्थान, जर मुख्यमंत्र्याचं जर स्थान जर प्रयागाला दिलेलं आहे तर मुख्यमंत्र्याला अपेक्षित असतं आपल्या खालच्या माणसांनी सगळ्यांनी आपल्या पुढे झुकलं पाहिजे. बरोबर आहे. गावामध्ये जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्याला अपेक्षा असते सगळ्यांनी मला राम राम घातला, सगळ्यांनी मला जय हरी म्हटलं पाहिजे, अपेक्षा असते. संपूर्ण तीर्थ, विश्वातील संपूर्ण तीर्थ प्रयागाकडे वर्षातून एकदा प्रयागाला भेटायला जायची आणि कर स्वरूपामध्ये त्याला काहीतरी देत असायची. संपूर्ण तीर्थ प्रयागराजाला भेटण्यासाठी, प्रयागाला भेटण्यासाठी त्याच्याकडे तीर्थापर्यंत जायची. पण वृंदावन मात्र कधीच आपलं क्षेत्र सोडून प्रयागाला भेटायला गेलं नाही. कधीच गेलं नाही वृंदावन. वृंदावन हे पण एक तीर्थ आहे ना. आज आपल्याला वाटतंय तीर्थ म्हणून, पण मग हे कधीच प्रयागाला भेटायला गेलं नाही. आणि म्हणून मग प्रयाग तीर्थाला थोडा रागच आला. सगळे तीर्थ मला भेटायला येतात, मला मानपान देतात, पण हा वृंदावन मात्र मला भेटायला येत नाही. देवाने ना ह्या वृंदावनाला फार डोक्यावरती घेऊन ठेवलंय म्हणे, लाडून ठेवलं म्हणे या देवाने वृंदावनाला. काय चालवलंय काय म्हणे, आणि मी याच्या समोर जाऊन उभा राहतो तरी हा माझ्या पुढे नतमस्तक होत नाही, मला राम राम घालत नाही, जय हरी म्हणत नाही म्हणे. थांबा, याचा थोडा बेत पाहिलाच पाहिजे. आणि म्हणून प्रयाग तीर्थ भगवंताकडे गेलं, गाराणं घेऊन गेलं बरं का. प्रयाग तीर्थ भगवंताकडे गाराणं घेऊन गेला. आणि गाराणं घेऊन गेल्यानंतर भगवंताला प्रयाग तीर्थ म्हणतोय, देवा सगळी तीर्थ वर्षातून माझ्याकडे मला नतमस्तक होण्यासाठी येतात, परंतु हे वृंदावन मात्र मला भेटायला येत नाही, कर मात्र देत नाही म्हणे वृंदावन. का असं तुम्ही याला खूप लाडून ठेवलं म्हणे, डोक्यावरती चढून ठेवलं म्हणे, असं का केलं म्हणे तुम्ही? त्यावेळेला भगवंत म्हणतायत, प्रयागा अरे मग तुझं बरोबर आहे, तुला मी राजा केलंय, संपूर्ण तीर्थांचा मी तुला राजा बनवलेला आहे, पण ऐक ना, मी तुला तीर्थाचा राजा बनवलंय. काय म्हणे भगवंत प्रयागाला म्हणताय, मी तुला तीर्थाचा राजा बनवलंय म्हणे. मी तुला माझ्या घराचा मालक नाही बनवलंय, मी तुला माझ्या घराचा राजा नाही बनवलाय, मी तुला तीर्थाचा राजा बनवलाय, पण मी तुला माझ्या घराचा राजा नाही बनवलाय. याचाच अर्थ असा की वृंदावन हे तीर्थ नसून वृंदावन हे भगवंताचं घर आहे. वृंदावन हे तीर्थ नाहीये, हे भगवंताचं घर आहे. आणि मनुष्य स्वतःच्या घरी किती बिनधास्त राहतं की नाही. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर थोडस शिस्तीत माणसाला राहावं लागतं, बरोबर की नाही. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर असं थोडं घाबरत थोडं शिस्तीत, कोणी बोलेल की काय, कोणी बोलेल की काय. पण स्वतःच्या घरी, स्वतःच्या घरात मनुष्य कसा बिनधास्त असं राहतो, वाटेल ते खाणं, वाटेल ते पिणं, वाटेल तसं हसणं, वाटेल तसं रडणं, स्वतःचं घर आहे ना ते. तसं भगवंत म्हणताय, वृंदावन हे माझं घर आहे, वृंदावन हे माझं हृदय आहे, आणि मी माझ्या घराचा तुला राजा नाही केलंय. असं असणार आहे वृंदावन, भगवंताचं घर. आणि ह्या भगवंताच्या घरामध्ये गेले कोण?
नारद महर्षी. आणि नारद महर्षी ज्या वेळेला वृंदावनामध्ये गेले आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर वृंदावनची महाराणी कोण आहे? यमुना मैया. वृंदावनाची महाराणी यमुना मैया. आणि यमुना मैयाच्या तटावरून चालता चालता अचानक तटावरून चालता चालता नारायण नारायण भजन म्हणत म्हणत अचानक कानावरती शब्द बाहेर पडले. ओ साधू बाबा थांबा थांबा थांबा. साधू बाबा थांबा. अचानक हा आवाज कानावरती आल्यानंतर आवाजाच्या दिशेने नारद महर्षी जात आहेत. आणि गेल्यानंतर पाहतात तर काय, एक सुंदर अशी तरुणी बसलेली आहे. विलक्षण असं जिचं सौंदर्य आहे. तरुणी मात्र बसलेली आहे आणि तरुणीच्या दोन्ही बाजूला मांडींवरती, दोन्ही मांडींवरती दोन म्हातारे पडलेले आहेत. बसलेली तरुणी आहेत, सौंदर्यवान आहेत, अगदी तारुण्यावस्थेमध्ये आहे. आणि दोन्ही मांड्यांवरती मात्र दोन म्हातारे पडलेले आहेत. आणि तिने त्या तरुणीने नारद महर्षींना पाहिलं, नमस्कार केला आणि नारद महर्षींना म्हणाली की बाबा मी फार दुःखी आहे. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतायत, माते अगं कोण आहेस तू? तुझं नाव काय? तुझं गाव काय? आणि तुझ्या बाजूला पडलेली हे दोन, हे कोण आहे? तू एवढी तरुण आहेस आणि हे बाजूला पडलेली, तुझ्या मांडीवरती पडलेली हे कोण आहे? दोघं म्हाताऱ्या अवस्थेमध्ये असे मृत्युमुखी स्वरूपामध्ये पडलेले दोन जीवात्मे. त्यावेळेला ती माता म्हणते, अगदी 16 वर्षाची जशी तरुणी असते तशी ती तरुणी आहे, सौंदर्यवती, रूपवती. ती नारद महर्षींना म्हणते, साधू माझं नाव आहे भक्ती. काय नाव आहे माझं? भक्ती. आणि हे जे बाजूला पडलेले हे जे दोघं आहेत ना, हे दोन्ही माझी मुलं आहेत म्हणे. कोण आहेत? माझी मुलं. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. ऐका, भक्ती माता आहे आणि भक्तीची दोन मुलं आहे. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. आता ही भक्ती माता आपला परिचय नारदजींना देते आहे आणि नारदजींना सांगते आहे की माझा जन्म झाला द्रविड देशामध्ये, कर्नाटकामध्ये मी शिक्षण घेतलं म्हणे. कर्नाटकामध्ये शिक्षण घेतलं, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये माझं पूजन झालं. गुजरात मध्ये गेली मी म्हातारी झाली. गुजरातमध्ये गेली मी म्हातारी झाली. आणि मग आता म्हातारी झाली, माझे हे तरुण दोन मुलं होते. आता या दोन्ही मुलांना घेऊन मला असं वाटलं की वृंदावनामध्ये जावं, म्हणून मी या दोन्ही मुलांना घेतलं आणि वृंदावनामध्ये येऊन थांबले. वृंदावनामध्ये माझे पाय पडले आणि तेवढ्याच क्षणात माझं रूप, मी म्हातारी असलेली, मी मात्र सौंदर्यवान रूपवती, मी तरुण झाले आणि माझे हे तरुण मुलं मात्र म्हातारे झाले. बघा, ही भक्ती माता नारदजींना सांगते, मी म्हातारी होते, वृंदावनामध्ये येऊन मी तरुण झाले आणि माझी ही तरुण दोन मुलं ज्ञान वैराग्य हे मात्र म्हातारे झाले. त्या वेळेला नारदजी हसू लागले आणि नारदजी म्हणू लागले, माते अगं ही वृंदावन भूमी आहे. वृंदावन भूमीमध्ये तू आलीस, तू भक्ती आहेस ना. मग वृंदावनामध्ये जर सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर तिचं नाव आहे भक्ती. वृंदावनामध्ये ज्ञानाला किंमत नाहीये. तुम्ही किती ज्ञानी आहात, किती ग्रंथांचं तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही किती उपनिषदे पाठ केलेली आहे, तुमच्याकडे किती वेदांत आहे, अजिबात चालत नाही. वृंदावनामध्ये ज्ञानाला किंमत नाही. तुम्ही किती वैराग्यवान आहेत, वैराग्यालाही किंमत नाही. वृंदावनामध्ये ज्ञानालाही किंमत नाही, वृंदावनामध्ये वैराग्यालाही किंमत नाही. आजही तुम्ही वृंदावनामध्ये गेलात तर वृंदावनामध्ये फक्त
फक्त आणि फक्त भक्तीला किंमत आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये किती भक्ती आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभू परमात्म्याबद्दल किती प्रेम आहे. आणि तू भक्ती होतीस वृंदावनामध्ये आली म्हणून तू तरुण झाली आणि तुझी 2 मुलं ज्ञान वैराग्याला किंमत नाहीये या वृंदावनामध्ये. तुमच्याकडे किती ज्ञान असेल काही किंमत नाहीये त्या ज्ञानाला, तुमच्याकडे किती वैराग्य असेल काही किंमत नाही त्या वैराग्याला. तुमची भक्ती किती आहे. आणि प्रभू परमात्मा फक्त भक्तीच बघतो आणि म्हणून ती माता तरुण झाली असं नारद महर्षींनी त्या भक्ती मातेला सांगितलं. पण ती भक्ती माता नारदजींना म्हणते आहे, नारदजी मान्य आहे हे मला सर्व, पण माझी ही जी 2 मुलं आहे आता या मुलांचा उद्धार कसा होणार. ही माझी 2ही मुलं तरुण झाली पाहिजे, कारण आईचं सुख मुलांमध्ये आहे. ही माझी मुलं तरुण झाली पाहिजे. नारदजी म्हणाले, माते घाबरू नको, आता मी तुझ्या मुलांना तरुण करतो म्हणे. नारदजींनी त्या 2ही मुलांच्या कानामध्ये काही वेदमंत्र म्हटले. नारदजींना वाटलं वेदमंत्र म्हटल्याबरोबर 2ही मुलं तरुण अवस्थेमध्ये येतील. परंतु नारदजींनी मुलांच्या कानामध्ये वेदमंत्र म्हटले पण तरीही काही उपयोग झाला नाही. वृंदावनामध्ये नारदजींचे वेदमंत्रही काही काम करू लागले नाही, काहीच उपयोग झाला नाही. सगळे प्रयोग करून बघितले, इच्छाशक्ती सगळी वापरून पाहिली, सगळ्या विद्या वापरून पाहिल्या, पण ते काही उठेना. असे थोडेसे जीव धरायचे आणि पुन्हा गळून पडायचे, जीव धरायचे आणि पुन्हा गळून पडायचे. शेवटी नारदजी वैतागले आणि नारदजी त्या भक्ती मातेला म्हणू लागले, माते तू थांब, मी काहीतरी मार्ग शोधून आणतो. नारदजी तिथून निघाले आणि चालता चालता त्यांना रस्त्यामध्ये सनत कुमार भेटले, ब्रह्मदेवाची पुत्र सनकादिक. आणि हे 4ही सनकादिकांना ज्या वेळेला नारद महर्षींनी बघितलं त्यावेळेला नारदजींच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे, माझ्याकडे एवढे वेदांचं ज्ञान आहे, मी या मुलांवरती प्रयोग करतोय पण प्रयोग सक्सेस का होत नाहीये. काय काय माझं नेमकं चुकतं आहे. तेवढ्यात वरून आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये नारदजींना सांगितलं गेलं की नारदजी, जर या 2ही पुत्रांना ज्ञान आणि वैराग्याला जर तुम्हाला तरुण बनवायचं असेल तर यांच्याकडून तुम्हाला सत्कर्म करून घ्यावं लागेल, तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. बस एवढंच सांगितलं आणि आकाशवाणी बंद झाली. फक्त सत्कर्म करायला सांगितलं. पण आता सत्कर्म करायचंय, सत्कर्म, पण सत्कर्म म्हणजे नेमकं काय. सत्कर्मामध्ये अनेक घटना येतात, पण कुठलं नेमकं सत्कर्म करायचं चिंतेमध्ये पडले. आणि असंच प्रत्येकाला विचारत विचारत सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय असं विचारत विचारत शेवटी नारद मुनी सनत कुमारांच्या जवळ आले, सनकादिकांच्या जवळ आले आणि सनकादिकांना आपल्या मनातील शंका विचारली. त्यावेळेला सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितलं, जर या या ज्ञान आणि वैराग्याला जर तरुण बनवायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, एकच सत्कर्म करावं लागेल. ते म्हणजे तुम्हाला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ तुम्हाला करावं लागेल. त्यावेळेला नारद महर्षींनी सनकादिकांना विचारलं, पण ही श्रीमद भागवत कथा करायची कुठं. त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं, हरिद्वार जवळ जे ऋषिकेश आहे त्या ऋषिकेशाजवळ गंगेच्या घाटावरती, गंगा मैया आहे ऋषिकेश जवळ, आणि त्या ऋषिकेश जवळ गंगा मैयाच्या एका घाटावरती आनंद घाट म्हणून आहे. त्या आनंद घाटावरती भागवताचं त्या ठिकाणी तुम्ही आयोजन करा. बरं ठीक आहे, श्रीमद भागवताचं आयोजन मात्र आता केलेलं आहे, पण श्रीमद भागवत कथेचा वक्ता, श्रीमद भागवत कथा कोण वक्ता बनेल. त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं, नारद महर्षी तुम्ही घाबरू नका, आम्ही वक्ता होतो. त्यावेळेला सनकादिक वक्ता झाले. नारद महर्षींनी अशाच पद्धतीने गंगा मैयाच्या आनंद घाटावरती सुंदर असं नियोजन केलं, आयोजन केलं. आयोजक मात्र आता नारद महर्षी आहे. आणि नारद महर्षींनी असं सुंदर असं व्यासपीठ तयार केलं. व्यासपीठावरती सनकादिक विराजमान आहे.
चारही भावंड सनकादिक व्यासपीठावरती विराजमान आहे. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये बातमी कळाली. नारदजींनी मात्र श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. मग चला चला नारदजींच्या श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी आपण ऋषिकेश जवळ गंगा घाटावरती आपण जाऊया. सगळी पंचक्रोशी मधील सगळे देवी देवता त्या ठिकाणी विराजमान झाले. सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी विराजमान झाले आणि त्या ठिकाणी नारद महर्षींनी काही आसन तयार केली. मध्यामध्ये 3 आसनं टाकली. एक आसन भक्ती मातेसाठी, दुसरं आसन ज्ञानासाठी आणि तिसरं आसन ते वैराग्यासाठी. समोर सनकादिकांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. अहो कथेमध्ये एवढा आनंद भरलेला आहे. कथा चालू झालेली आहे. समस्त त्या ठिकाणी समस्त ऋषी मुनी कथा ऐकण्यासाठी समोर येऊन बसलेली आहेत. कथा सुरू झालेली आहेत आणि सनकादिक मात्र आता कथा सुरू करतायत. भक्ती माता आलेली आहे, ज्ञान आलेलं आहे, वैराग्य आलेलं आहे. कथेला सुरुवात मात्र केलेली आहे आणि सर्वप्रथम सनकादिक महाराज, सनत कुमार महाराज प्रथमतः सांगतायत की या श्रीमद भागवताने उद्धार कुणाचा झाला. पहिला उद्धाराची कथा सांगत आहे. उद्धार कुणाचा झाला तर महाराज म्हणतात की तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक उत्तम नगर नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं आत्मदेव. आत्मदेवाचा शब्दार्थाने जर विचार केला तर आत्मदेव म्हणजे ज्याने आत्म्यामध्ये असणाऱ्या देवत्वाला पाहिलंय त्याला आत्मदेव म्हटलं जातं. असा तो पंडित ब्राह्मण आत्मदेव खूप सुशील, खूप हुशार, खूप सदाचारी, विनयशील, प्रामाणिक असा तो आत्मदेव ब्राह्मण. पण त्याची बायको त्याच्या विरोधी. बायको मात्र विरोधातली मिळाली. तो जेवढा सद्विचारी तेवढी ती दुर्विचारी. तो जेवढा चांगला तेवढी ती वाईट, फार वाईट. पण पतीच्या पुढं मात्र ती असं दाखवायची की मी सती अनुसयाची दुसरी. आणि मग असं चालू असताना आता ब्राह्मण म्हटल्यानंतर सकाळी घरातली पूजा पाठ झाली की घराच्या बाहेर पडायचं आणि लोकांची पूजा पाठ करायचे. हेच दशक्रिया, श्राद्ध, सत्यनारायण पूजा, कारण हे सगळे विधी ब्राह्मण देवतेशिवाय होत नाही. आणि म्हणून ते आत्मदेव महाराज घराच्या बाहेर सकाळी बाहेर पडले 8 वाजेला की संध्याकाळच्या 3 सांजेच्या वेळेलाच घरी यायचे. आता ब्राह्मण घराच्या बाहेर पडल्यानंतर बायको घरात एकटीच आहे. आता ही घरामध्ये एकटीच आहे. मग हिची करमणूक होत नव्हती. म्हणून ही करमणुकीचं साधन म्हणून काय करायचे माहितीये का? करमणुकीचं साधन म्हणून हिच्या घरात बस, तिच्या घरात जाय, घराघरामध्ये जाऊन भांडणं लावायचं काम ही करायचे. सवय असते काही काहींना. ही फार विचित्र. हिचं नाव काय होतं? धुंधली. ब्राह्मणाचं नाव आत्मदेव आणि पत्नीचं नाव मात्र धुंधली. ही जी धुंधली होती ही घराघरात जायची आणि तिची जर करमणूकच झाली नाही तर ही शेजारच्यांबरोबर भांडणं करायची. फार विचित्र, फार विचित्र, दुर्विचारी असणारी ही. दिवसभर भांडणं करायची आणि संध्याकाळची वेळ झाली, 3 सांजाची वेळ झाली की दारामध्ये उभी राहायची. तिला माहित असायचं पतीचं येण्याची वेळ कोणती आहे. मग अशी नटून थटून नवी कोरी साडी घालून दारामध्ये उभी राहायची. कशासाठी? पतीची वाट पाहत. आपण ऐकतो ना, झाल्या तिने पण पुढं करुण शिनगार आणि वाट पाहते. तर त्यासाठीच ती उभी राहायची. आणि कधी आत्मदेव येईल, माझे पती येतील. आणि पती दारात आल्याबरोबर एवढं स्वागत करायची पतीची, एवढं स्वागत करायची की पती पुढे ती दाखवतच नव्हतं तिचं खरं रूप काय आहे ते.
पती तिचा खूप आदर करायचा, खरीच सुशील अशी माझी पत्नी आहे, पण जोपर्यंत पती घरात आहे तोपर्यंतच ती सुशील, पती घराच्या बाहेर गेला की ती आहे तशी आहे. अशी असणारी ही धुंदली अनेक दिवस निघून गेले. आत्मदेव ब्राह्मण खूप धनधान्य त्याच्याकडे, खूप श्रीमंत होता बरं का. आत्मदेव ब्राह्मण हा खूप श्रीमंत होता, धन धान्य त्याच्याकडे खूप होतं. पण कितीही धनधान्य असेल आणि पुत्र प्राप्ती जर घरामध्ये नसेल तर मनुष्याच्या मनामध्ये काहीतरी कमतरता वाटते. कुणीतरी अंतःकरणामध्ये दुःख होतं, पुत्र प्राप्ती नाही म्हणून. त्याच्या घरामध्ये मुलगा नव्हता, पुत्र नव्हता. बऱ्याच दिवस सेवा केली पण पुत्र होईना. घरात पूजा पाठ होतोय, दारामध्ये तुळशी मैया आहे. आता तो ब्राह्मण होता, त्याच्या दारामध्ये तुळस होती. रोज पूजा पाठ झाला की तुळशीला पाणी घालायचा, पण त्याची तुळस कितीही पाणी घातलं तरी त्याची तुळस एका दिवसात सुकूनच जायची. कधीच तुळस टवटवीत राहत नसायची, तुळस ही सुकून जायची. त्यानंतर 6 वर्षापासून त्याने एक गाय, त्याच्या घरी एक गाय होती, तो गोसेवा करायचा 6 वर्षापासून. 6 वर्ष पूर्ण झाले पण गाईला मात्र काही वासरू होत नव्हतं. बरेच दिवस गेले आणि शेजारचे एक व्यक्ती त्यांच्या घरामध्ये आला आणि आत्मदेव ब्राह्मणाला म्हणू लागला, ब्राह्मण केवढी पूजापाठ करता म्हणे तुम्ही, पण का हो मला तुमच्या दाराच्या पुढे तुळस ही नेहमी सुकलेलीच दिसते, याचं कारण काय असलं पाहिजे. आत्मदेव ब्राह्मण म्हणताय माहित नाही हो, मी तर खरंच खूप मनापासून भक्ती करतो पण तरीही तुळस सुकून जाते. का हो 6 वर्षापासून मी पाहतो तुमच्या दारामध्ये गाय बांधलेली, पण तिला वासरू काही होत नाही, तिला काही बालबछडे काहीच होत नाही म्हणे, असं याचं कारण काय बरं. ब्राह्मण म्हणे माहित नाही, याचं कारण काय असेल माहित नाही म्हणे. त्यावेळेला तो शेजारचा व्यक्ती मात्र आत्मदेवाला आता बोलायला लागला, म्हणे आत्मदेवा याचं कारण मी सांगतो म्हणे तुम्हाला. काय तुमच्या अंगणातील तुळस सुकते याचं कारण एकच, तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तुम्हाला मुलबाळ नाही, म्हणून त्याचं पाप तुम्हाला लागलेलं आहे, म्हणून तुमच्या अंगणातली तुळस सुकते म्हणे. म्हणूनच तुमच्या गाईला वासरू होत नाही, गाईला पोरं सोरं होत नाहीये म्हणे, बाल बछडे होत नाहीये म्हणे. एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं त्या आत्मदेवाला, फार वाईट वाटलं. आत्मदेव जसा घराच्या बाहेर गेला खूप रडला, खूप रडला आणि वनामध्ये जाऊन बसला. आणि वनामध्ये गेले 5 दिवस झाले, अन्नाचा कण मुखामध्ये गेलेला नाही. भगवंताची आराधना करतोय आणि विचारणा करतोय, जोपर्यंत भगवंत तू मला प्रसन्न होत नाही आणि मला पुत्र प्राप्तीचा तू आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी काहीच अन्न पाणी घेणार नाही. नामस्मरण मात्र चालू आहे वनामध्ये जाऊन. त्याच वेळेला त्या वनामध्ये आत्मदेव बसलेले असताना समोरून मात्र एक संत महात्मे, साधू महात्मे जात होते. साधू महात्म्यांनी आत्मदेवाला बघितलं. आत्मदेवाचा चेहरा बघितल्याबरोबर साधूंना कळाले याच्या अंतःकरणामध्ये दुःख काय आहे. साधूंनी त्या आत्मदेवाच्या अंतःकरणातील दुःख पाहिलं. साधूंना कळालं नेमकं काय झालेलं. चेहऱ्यावरून चिंता ओळखली आणि साधू महात्म्यांनी विचारलं, आत्मदेवा तुझं दुःख नेमकं काय आहे. त्यावेळेला आत्मदेवाने सांगितलं, बरेच वर्ष झाली लग्नाला पण पुत्रप्राप्ती नाहीये, मला पुत्रप्राप्ती नाहीये म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये फार दुःख आहे. त्यावेळेला त्या साधू महात्म्यांनी आत्मदेवाला म्हटलं, अरे पुत्रप्राप्ती नाही म्हणून तू संकोच करतोय. अरे पण तुला कुणी सांगितलं पुत्रप्राप्ती झाल्यानंतर जीवाला सुख मिळतं असं कुणी सांगितलं हो. बरं मला सांगा, आता आपल्या सर्वांना पोरं सोरं आहे, पुत्रप्राप्ती आहे, पुत्रप्राप्ती आहे म्हणून कोण सुखी आहे सांगा बरं मला. तो पुत्र नाही म्हणून तो शोक व्यक्त करतोय, पण ज्यांना पुत्र आहे ते तरी सुखी आहे का. ते साधू महात्मे त्या आत्मदेवाला सांगताय की बाबा अरे नाही तेच बरे,
आणि जरी पुत्र एखाद्या वेळेला झाला आणि तो जर दुर्विचारी जर निघाला तर तुला आयुष्यभरासाठी रडावं लागेल, एवढं लक्षात ठेव. एक वेळ नसलेला बरं, पण असून जर दुर्विचारी जर निघाला ना तर आयुष्यभराचं दुःख आपल्याला होत असतं. ते साधू महात्मे ते आत्मदेवाला सांगू लागले की बाबा काही उपयोग नाहीये आणि मी तुझे मस्तिष्क रेषावरून सांगतो की तुला 7 जन्मामध्ये पुत्रप्राप्ती नाहीये. आत्मदेवाला सांगू लागले ते साधू महात्मे, तुझ्या मस्तिष्क रेषावरती 7 जन्मामध्ये तुला पुत्रप्राप्ती होणार नाही असं लिहिलेलं आहे. त्यावेळेला आत्मदेव म्हणतायत, मी तुम्हाला चांगलं विचारलं तर तुम्ही भलतच सांगताय म्हणे, तुम्हाला पुत्रप्राप्ती होणारच नाही. अहो, संतांची जर कृपा झाली ना तर अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. जरी माझ्या भाग्यामध्ये जर पुत्रप्राप्ती नाही तर तुम्ही संत आहात ना, तुम्ही दैवी शक्तीने मला पुत्रप्राप्ती प्राप्त करून द्या. साधू महात्म्यांनी एक सुंदर असं फळ दिलं आणि ते फळ आत्मदेवाला दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं, हे फळ घरी जाऊन तुमच्या पत्नीला खाण्यासाठी द्या आणि हे फळ पत्नीने खाल्लं की तिला लवकरच ती गर्भवती राहील, सुंदर असा पुत्र प्राप्त होईल. पण नियम फार आहे बरं का, तेवढे नियम पाळून आपल्या पत्नीला हे फळ खाण्यासाठी द्या. आत्मदेव ब्राह्मण ते फळ घेतलं आणि धावत पळतच घरी आला. बायको जवळ बसला आणि बायकोला पहिल्यांदा सांगितलं, अगं ऐक ना, अगं धुंदली, हे फळ तू लवकर खाऊन घे, हे लवकर फळ खाल्लं तर आपल्याला लवकर पुत्राची प्राप्ती होणार आहे म्हणे, पुत्र प्राप्ती होणार आहे. धुंदलीने पतीच्याकडून ते फळ हातामध्ये घेतलं पण ते फळ घेऊन तिने खाल्लं नाही. ते फळ घेऊन ती तशीच घरामध्ये गेली. पती दुसऱ्या दिवशी आपला पूजापाठ करायला घराच्या बाहेर निघून गेला आणि ही शेजारच्या घरामध्ये जाऊन बसली आणि ती शेजारीन तिची जी होती तिला ऑलरेडी पहिली 6 पोरं झालेली होती आणि 7व्या वेळेला ती गर्भवती होती. 7व्या वेळेला ती गर्भवती होती आणि घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. काही काही ठिकाणी असतं बघा ना, खूप संपत्ती पण तिथं वारसच नाही आणि काही काही ठिकाणी चांगले डझन असतात पण संपत्तीच नाही. असं तिच्या बाबतीत होतं. 6 पुत्र होती, 7व्यांदा ती गर्भवती होती. या धुंदलीने सगळी काही घडलेली घटना तिला सांगितली. अगं बघ ना, माझ्या नवऱ्याने असं फळ आणलं, मला खायला सांगतायत आणि मी गर्भवती राहणार म्हणे. नको बाई, मी हे फळ काही खात नाही म्हणे. अगं माझ्याकडनं एवढे नियम पाळणंही शक्य नाही आणि माझ्याकडे तेवढी ताकद नाही म्हणे या उदरामध्ये आता ते गर्भ वाढवण्याची. आणि हा गर्भ पुन्हा शुकदेवजी महाराजांसारखा 12 वर्ष जर उदरातच राहिला तर काय करायचं म्हणे परत. नको, हे फळ काही मी खात नाही म्हणे. पण मग आता पतीला काय उत्तर देऊ म्हणे मी. त्यावेळेला तिची मैत्रीणची होती, ती म्हणाली, अगं काय घाबरती म्हणे धुंदली, ऐक, माझी 6 मुलं आहे, 6वा पुत्र माझ्या उदरात वाढतो आहे, काळजी करू नको, माझं बाळ जन्माला आलं की मी तुला देऊन टाकेल, फक्त आत्मदेवाला ह्या गोष्टीची खबर लागू देऊ नको. सांगितल्याप्रमाणे दोघींचं ठरलं आणि आता मात्र हिच्या हातामध्ये जे फळ होतं, आता हिला शंकाच, पतीचं म्हणणं खरं होतं की खोटं होतं बघण्यासाठी, शंका पाहण्यासाठी हिने हे फळ घेतलं आणि तिच्या घरामध्ये जी गाय होती, 6 वर्षापासून ब्राह्मण ज्या गायीची सेवा करत होते त्या गायीला मात्र तिने ते फळ खायला दिलं. आता मात्र इकडे झालं काय, काहीच दिवसाने मात्र त्या मैत्रिणीच्या पोटामधून एक पुत्र जन्माला आला आणि हिने मात्र ते पुत्र घेतला आणि ते आत्मदेवाला सांगितलं, आपलं हे बाळ. आणि तिने ते पुत्र घेतलं, आपलं हे बाळ म्हटली. आणि इकडे काय झालं, ज्या गोमातेला ते फळ खाण्यासाठी दिलं होतं त्या गोमातेने सुद्धा 3 महिन्यानंतर सुंदर अशा पाडसत त्या ठिकाणी वासराला जन्म दिला. पण ते जे वासरू होतं ते वासरू स्वरूपामध्ये नव्हतं, साधूनी दिलेलं ते फळ होतं म्हणून त्याचा संपूर्ण आकार हा मनुष्यासारखा होता. फक्त गायीच्या उदरातून जन्म घेतला होता म्हणून कान फक्त त्याचे गायीसारखे होते आणि म्हणून गायीसारखे कान असल्यामुळे आत्मदेवाने त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि स्वतःचा जो मुलगा आहे धुंदली, मैत्रिणीचं ते पोरग,
आता त्या स्वतःच्या पोराचं नाव आत्मदेवाने ठरवले, माझं नाव आत्मदेव आहे म्हणून मी माझ्या बाळाचं नाव परमानंद ठेवेल म्हणे. माझ्या बाळाचं नाव मी परमानंद ठेवेल. पत्नीला सांगितलं, ती धुंदली म्हणे नाही 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 नाही. हो, बाळाला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला म्हणे? 9 महिने 9 दिवस मी माझ्या उदरात त्याला सांभाळलं ना, मग माझ्या मुलाला काय नावाने हाक मारायची, माझ्या मुलाचं काय नाव ठेवायचं हे मी ठरवेल म्हणे. तुम्हाला काही अधिकार नाही म्हणे. त्याचं नाव, माझं नाव धुंदली ना, मग माझ्या मुलाचं नाव मी धुंदकारी ठेवील म्हणे. आत्मदेवाचा एक मुलगा आहे धुंदकारी आणि आत्मदेवाचा दुसरा मुलगा आहे, गोमातेच्या उदरातून निघालेला दुसरा मुलगा आहे गोकर्ण. पण गोकर्ण अतिशय सदाचारी, सद्विचार असणारा, अतिशय देवधर्मक मानणारा. आणि हा धुंदकारी, याच्यावरती कुठलेच प्रकारचे संस्कार नाही, कारण आई वडिलांचे संस्कार तसे नव्हते ना. बाळ उदरामध्ये असताना आईने जसं कर्म केलेलं असेल तसे लेकरावरती संस्कार पडले. हा अत्यंत दुराचारी. हळूहळू पुढे जाऊन धुंदकारी नको नको ते वाईट कृत्य करू लागला, वाईट वाईट चोऱ्या करू लागला. पण आईला फार चांगलं वाटायचं, आईला चांगलं वाटायचं. आत्मदेवांना थोडा राग यायचा, आत्मदेव बोलायचे, पण धुंदली कुठं ऐकू देते का? एकुलता एक पोरगा आहे म्हणे माझं, वाटेल तसं वागू द्यायचं म्हणे त्याला. आणि वाटेल तसं वागता वागता एक दिवस तो एवढा मोठा गुंडासारखा, डाकूसारखा वागू लागला. अहो, घरामध्ये असणारी सर्व संपत्ती त्याने जुगारापायी लावली, व्यसनाधीन झाला, दारू पिऊ लागला. एवढा मोठा आत्मदेवाचा महल, एवढा स्वर्गासारखा महल मात्र त्या धुंदकारिणी नरका समान करून ठेवला. घरामध्ये इकडे तिकडे अस्ताव्यस्त मांसाचे तुकडे पडू लागले, घरामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसू लागल्या. आत्मदेवाला फार त्रास होऊ लागला. एक दिवस आत्मदेव रात्रीचे बसलेले आहेत आणि शोक व्यक्त करतायत. तेव्हा तिथे गोकर्ण महाराज आले. गायीच्या उदरातून जन्म घेतलेले गोकर्ण वडिलांजवळ आले, पित्याची विचारपूस करतायत. आत्मदेवाला ते पिताश्रीच म्हणत होते. विचारलं, बाबा तुमच्या अंतःकरणामध्ये काही दुःख आहे का? त्यावेळेला आत्मदेवाने सांगितलं, काय सांगू म्हणे गोकर्णा, धुंदकारीचं वागणं दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे, काय करू म्हणे, काय करू म्हणे. आता असं वाटतं इथं राहूच नाही, वनामध्ये निघून जावं. त्यावेळेला गोकर्णाने बरीच समजूत घातली, पण तरीही आत्मदेव राहिले नाही. आत्मदेवाने घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि ते वनामध्ये निघून गेले. आत्मदेव घर सोडून निघून गेले. आता मात्र घरामध्ये उरली ती आई. धुंदकारी आता आईला छळू लागला. आईचे दाग दागिने हडप करून नेले. होता नव्हता घरातला माल सगळा घेऊन गेला. आता बाप तर घरातून निघून गेलाय. आता मात्र घरातली संपत्तीही संपली. आता मात्र धुंदकारी आईलाही मारहाण करू लागला. आईची मारहाण करू लागला. एक दिवस आई ही धुंदकारीच्या वागण्याला वैतागली आणि आईने घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि स्वतःचा जीव एका विहिरीमध्ये तिने आपला जीव आत्महत्या करून घेतली. वैतागली ती धुंदकारीच्या वागण्याला. आता घरामध्ये आई पण नाही, बाबा पण नाही. बाबा वनात निघून गेले, आई मेली आणि गोकर्ण हा भाऊ तर तीर्थयात्रेला निघून गेलाय. आता घरामध्ये मात्र धुंदकारी एकटाच आहे. एवढ्या मोठ्या महालामध्ये धुंदकारी एकटाच आहे. आता धुंदकार्याला मात्र अजून व्यसन वाढू लागली. परस्त्री गमन करू लागला. बाहेर परस्त्री गमन करता करता आता घरामध्ये कुणीच नाही म्हणून वेश्यांना घरामध्ये घेऊन येऊ लागला. एका वेळेला 5-5 वेश्या तो घरामध्ये वावरू लागला. अहो, त्यांच्यासाठी तो नको ते धन, चोरी, डाकू सगळे वाईट कृत्य बाहेर करू लागला. आणि असेच कृत्य करता करता तो एकदा बाहेरच्यांच्या तावडीमध्ये, पोलिसांच्या तावडीमध्ये म्हणा, बाहेरच्यांच्या तावडीत सापडला. त्या वेश्या स्त्रियांनी बघितलं याचं काही खरं नाही. आता
याला कधी कोण पकडून नेईल सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा आपण याच्यापासून आपली सुटका करून घेतली पाहिजे. म्हणून त्या 5ही वेश्याधिकांनी काय केलं, धुंदकारीला रात्रीच्या वेळेला त्याच्या गळ्याला एक रस्सी बांधली, दोर बांधला आणि तो दोर बांधून त्या धुंदकारीचं मुख उघडून त्या मुखामध्ये अग्नीचे जे कोळसे असतात ना, ते कोळसे त्या धुंदकारीच्या मुखामध्ये टाकण्यात आले आणि धुंदकारीला मारून टाकलं. धुंदकारीचा जीव गेलेला आहे, धुंदकारी मेलाय. आता धुंदकारी मेला. वेश्याघरातील सोनं नाणं सगळं घेऊन पळून गेल्या. बरेच दिवस उलटून गेले. आता मात्र गोकर्ण तीर्थयात्रा करून घरी आला. आणि तीर्थयात्रा करून घरी आल्यानंतर गोकर्णाने गावात जाण्याच्या अगोदर रात्रीची वेळ होती, म्हणून सकाळी गावकरी मंडळींना भेटावं. आता मात्र आपल्या वडिलांच्याच महलामध्ये विश्राम करावा म्हणून ते गोकर्ण महाराज आत्मदेवाच्या महलामध्ये आले. आणि स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन रात्रीचे 12 वाजलेले आहे. रात्रीच्या 12 वाजेला गोकर्ण महाराज महलामध्ये आले आणि ध्यानास्त झाले. संत महात्मे ज्या वेळेला संपूर्ण विश्व झोपात असताना, ज्या वेळेला संपूर्ण विश्व झोपा काढतं, त्यावेळेला संत महात्मे ध्यानास्त बसलेले असतात. गोकर्ण महाराज ध्यानाला बसलेत. ध्यानास्त असताना तेवढ्यात नको नको ते आवाज येऊ लागले. अहो, कधी म्हशीचा आवाज, कधी गाईचा आवाज, कधी सरपटण्याचा आवाज, वेगवेगळे आवाज मात्र येऊ लागले. अशा वेळेला गोकर्ण महाराजांनी डोळे उघडले आणि त्यांच्या कमंडलूमध्ये असलेलं जल त्यांनी हातामध्ये घेतलं आणि कमंडलूमध्ये घेतलेलं जल हातामध्ये घेऊन चहू बाजूंना शिंपडलं आणि म्हटलं, कोण आहात तुम्ही? का मला त्रास देतायत? का मला घाबरवतायत? तुमचं मूळ स्वरूप मला दाखवा. असं म्हटल्याबरोबर धुंदकारीचा प्रेतात्मा त्या ठिकाणी आवाज देऊ लागला, गोकर्णा, अरे मी आहे धुंदकारी. अरे मी तुझा भाऊ, मी धुंदकारी. त्यावेळेला गोकर्ण म्हणतात, धुंदकारी तू? अरे तू इथे कसा? अरे मी तीर्थयात्रेमध्ये असताना मला तुझ्या मरणाची खबर मिळाली. अरे वेश्याधिकांनी तुला मारून टाकलं मला कळालं, पण मी तीर्थयात्रा करत असताना गयेमध्येच तुझं विसर्जन परिपूर्णपणे तुझं श्राद्ध पिंड श्राद्ध केलंय रे. गयेमध्ये मी तुझं पिंड श्राद्ध केलं, पण तरीही तुला मोक्ष का मिळाला नाही? तरीही तुला मुक्ती का मिळाली नाही? त्यावेळेला तो धुंदकारी म्हणतोय, दादा, अरे तू गयेमध्ये अशी 100 जरी पिंडदान केले तरी मला मुक्ती मिळणार नाही, कारण मी पापच असं केलेलं आहे की मला त्या पिंडदानाने मुक्ती मिळणार नाही. मग मुक्ती मिळणार कशी? गोकर्ण महाराज विचारात पडलेले आहे. काय करावं? गोकर्ण महाराजांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. आता मात्र करावं काय? कशा पद्धतीने मात्र ह्या धुंदकारीला मुक्ती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल असा विचार करत असताना सद्गुरूंच्या जवळ ज्या वेळेला गोकर्ण महाराज गेले, त्यावेळेला त्यांनी श्रीमद भागवत कथेने आपल्या घरामध्ये अतृप्त जर आत्मे असतील तर अतृप्त आत्म्यांना जर मुक्ती प्राप्त करून द्यायची असेल तर श्रीमद भागवत कथेचं ज्ञानयज्ञ करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी सुंदर अशा पद्धतीने धुंदकारीला मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी गोकर्ण महाराजांनी श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी आयोजन केलं. आणि आयोजन केलेलं असताना सुंदर अशा पद्धतीने गोकर्णजी महाराज स्वतः मात्र वक्ता झालेले आहेत.
गोकर्णजी महाराज स्वतः श्रीमद भागवत वाचनाकरता बसलेले आहेत. अशाच पद्धतीने सुंदर असं व्यासपीठ त्यांनी सजवलेलं आहे आणि त्या ठिकाणी कथेला ते प्रारंभ करत आहेत. आणि कथेला प्रारंभ करत असताना समोर मात्र अनेक ऋषीमुनी बसलेले आहेत. त्यावेळेला प्रथम श्रोतू वर्गामध्ये जर नाव कोणाचं येत असेल तर ते भृगु ऋषींचं नाव येतं. प्रथम श्रोता म्हणून भृगु ऋषींचं नाव येतं. पण श्रीमद भागवत असं सांगतं की भृगु ऋषींनी 6 दिवस कथाच ऐकली नव्हती. भृगु ऋषींनी कथा 6 दिवस ऐकली नाही. 7व्याच दिवशी कथा ऐकली तरी सुद्धा भृगु ऋषींचं नाव प्रथम यादीत का येतं तर त्याचं कारण आहे. असं ऐका, श्रीमद भागवत कथा ही अशी आहे. 6 दिवस भृगु ऋषींनी कथा ऐकली नाही पण 6ही दिवस प्रत्येकाच्या पंचक्रोशीमध्ये जाऊन, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, घराघरामध्ये जाऊन लोकांच्या पाया पडत होते आणि लोकांना सांगत होते आपल्या गावामध्ये कथेचं आयोजन केलेलं आहे, तुम्ही कथा श्रवणासाठी या, तुम्ही कथा श्रवणासाठी या. पंचक्रोशीमध्ये 6 दिवस जाऊन ते घरोघरी लोकांच्या पाया पडत होते. आणि फक्त 10व्या स्कंदामध्ये 10वा स्कंद ज्या वेळेला चालू झाला 7व्या दिवशी त्या वेळेला भृगु ऋषी कथेमध्ये येऊन बसले. तरी भृगु ऋषींचं नाव प्रथम क्रमांकावर. त्याला कारण आहे. त्याचं कारण फक्त एकच की कथा श्रवण करणाऱ्यापेक्षाही जो दुसऱ्याला कथेला जाण्यासाठी आवाहन करतो तो अति महत्वाचा आहे. आज तुम्ही एवढी लोक कथेला आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे. पण उद्या तुम्ही कथेला येत असताना जर प्रत्येक व्यक्ती जर स्वतःच्या बरोबर जर 2 व्यक्तींना बरोबर घेऊन येऊ शकला ना तर त्या 2 व्यक्तींना कथा श्रवणाचं जे पुण्य मिळणार आहे त्यामधलं 50% पुण्य हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करा उद्याच्या दिवसाला आपल्या बरोबर 2 श्रोते तरी वाढले पाहिजे. स्वतः सोबत जर 2 श्रोते आले तर त्या श्रोत्यांचं निम्म पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून महाराज म्हणतायत की भृगु ऋषींचं प्रथम स्थान आहे. 7 दिवस कथा त्या ठिकाणी श्रवण केली जाते आहे. आणि 7 दिवस कथेचं श्रवणत्व चालू असताना गोकर्णजी महाराजांनी त्या ठिकाणी धुंदकारीला आसन मात्र टाकलेलं आहे. पण धुंदकारीणी एका असं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की एका झाडाच्या ग्रंथीमध्ये त्या ठिकाणी धुंदकारी जाऊन बसलेले आहेत. आणि प्रत्येक दिवसाची कथा श्रवण केल्यानंतर एका एका ग्रंथीमधून एक ग्रंथी फुटत होती. धुंदकारी मुक्त होत होता. 7 दिवसाची कथा धुंदकारीने श्रवण केली आणि 7व्या दिवशी मात्र साक्षात भगवंत विमान घेऊन आला आणि धुंदकारीला आपल्या विमानामध्ये बसून घेऊन गेला. गोकर्णजी महाराज पाहतच राहिले. अरे कथा श्रवण करणारा तर फक्त धुंदकारी एकटाच नव्हता. धुंदकारी बरोबर असे अनेक प्रेतात्मे होते की जे कथा श्रवण करत होते. मग एकटा धुंदकारीच विमानामध्ये बसून का गेला तर महाराज त्याचं कारण पुढे सांगत आहे. महाराज म्हणतायत की कथा श्रवण करण्यामध्ये सुद्धा फरक आहे बर का. नेमकी कथा श्रवण कशी करावी त्याला सुद्धा महत्व आहे. श्रोत्यामध्ये फरक असतो. श्रोत्याचे पण 3 प्रकार पडतात. एक असतो श्रोता, दुसरा असतो सरोता आणि तिसरा असतो सोता. 3 प्रकार. पहिला आहे श्रोता. श्रोता कोणाला म्हणावं? जो आपलं चित्त एकाग्र करून भगवंताच्या चरणाशी एकरूप होऊन कथा श्रवण करतो. आपले संपूर्ण इंद्रिय भगवंताच्या चरणाशी एकरूप करून कथा श्रवण करतो आणि ती कथा अंतःकरणामध्ये उतरवतो त्याला म्हणतात श्रोता. दुसरा आहे सरोता. दुसरा सरोता म्हणजे कोण? कथेला येतो तो सरोता. कथेमध्ये बसतो पण कथा झाली की कथेमधले
विकार काढतो. विकार कोणते? नाही बा, व्यासपीठावरती ह्या गोष्टीची थोडी कमतरताच होती. हा मंडप थोडासा तिरपाच लावलेला होता. साऊंड सिस्टीम मध्ये थोडी फारशी कुठे कमतरताच होती की काय? सरोताची लक्षणं सांगते बरं का मी. सरोता वक्त्याने आज थोडस असंच केलं, वक्त्याने आज थोडं असंच सांगितलं. जो संशय घेतोय ना, कथा श्रवण करतोय पण जो संशयास्पद कथा श्रवण करतोय त्याला सरोता म्हटलंय. सरोता. सरोताला फळ मिळणार नाहीये. हे मी नाही सांगत बरं का, हे भागवत सांगतंय. पुढे जाऊन सूतजी महाराज म्हणतायत, तिसरा आहे सोता. पहिला आहे श्रोता, दुसरा आहे सरोता आणि तिसरा आहे सोता. सोता म्हणजे कोण? कथेमध्ये बसतो पण कथेमध्ये बसल्या बसल्या डुकल्या घेतो. काय नाही, काय वाईट काही म्हणत नाही, पण कथा संपली की मग आपण इकडे जय श्री कृष्णाचा या ठिकाणी मोठ्याने आपण जय जयकार केला की त्याला जाग येते आणि तो म्हणतो काय सुंदर कथा झाली ना आज, काय काय सुंदर सुंदर. आणि तो मात्र झोपलेलाच असतो. महाराज म्हणतात अशा सोत्यालाही फळ मिळत नाही, सरोत्यालाही फळ मिळत नाही. फळ मिळतं ते फक्त श्रोत्याला. मग श्रोता कसा असावा? तर श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना श्रोता कसा असावा तर ऐका. महाराज म्हणतात श्रवणाचे काही नियम आहेत. कथा श्रवणाला बसलात ना तुम्ही, आज प्रथम दिवशीच तुम्ही आलायत, खूप खूप तुमचं अभिनंदन. पण आज तुम्ही ज्या ठिकाणी कथा श्रवणाला बसलेला आहात 7ही दिवस तुम्ही कथा श्रवणाला त्याच आसनावरती बसला पाहिजे. तुमची जागा ही तीच असली पाहिजे. कारण कथा श्रवण करत असताना आपली जी जागा असते ती जागा एक प्रकारे पवित्र झालेली असते आणि आपल्या पवित्रमय जागेवरती दुसरं कोणी बसू नये. आपल्या आसनावरती आपणच बसावं. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर शास्त्र असं सांगतं की कथा श्रवणासाठी बसत असताना स्वतःने स्वतःचं आसन, स्वतःचं आपलं एक वैयक्तिक आसन हे आपण घरूनच आणलं पाहिजे. आपल्या पूजेचं जे आसन रोजचं आसन असतं ना ते आसन आपण रोज आणावं, जेणेकरून आपल्या आसनामध्ये पवित्रता निर्माण होते. स्वतःचं एक आसन असावं, एकाग्र चित्ताने कथा श्रवण करावी. शास्त्र असं सांगतं कथा श्रवण करत असताना जर उपवास केला तर अति महत्वाचा, चांगलंय उपवास केला तर. पण माझा तुम्हाला काही आग्रह नाहीये तुम्ही उपवासच केला पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई कथेला येतो एवढंच तुझं भाग्य समज. पण खरं सांगू, मी तुम्हाला उपवास करायला नाही सांगणार. उपवास माझी मी करेल, उपवास माझी मी करेल. तुम्ही 2 वेळचं चांगलं पोटभर अन्न खाऊन या, पोटभर अन्न खाऊन या. फक्त अति पोटभर जर झालं तर इथे येऊन डुकले येतात, म्हणून थोडं कमी खा. रात्रीचं थोडं कमी जेवण करत जा. आणि कमी जेवण करून जर बसलं तर मग झोप मात्र लागत नाही. असे नियम भागवतामध्ये वर्णन केलेला आहे. हे श्रोत्याचे नियम आहे. शक्य झाल्यास उपवास नाही, शक्य झाल्यास पोटभर अन्न खाऊन जरी तुम्ही आलात तरी काही हरकत नाही. असे हे श्रोता, सरोता आणि सोता. आणि म्हणून मग त्या गोकर्णजी महाराजांना सांगितलं ह्या ठिकाणी श्रोता रूपाने जी कथा श्रवण केली ती गोकर्णाने. आणि म्हणून गोकर्णाला साक्षात भगवंत आला आणि आपल्या विमानामध्ये बसून मात्र गोकर्ण त्या धुंदकारीला, त्या धुंदकारीने ती कथा अतिशय श्रोतायुक्त पद्धतीने नियमामध्ये कथा श्रवण केली. आणि त्या धुंदकारीला ते विमान भगवंत घेऊन गेला. भगवंताचे दूत धुंदकारीला मात्र घेऊन गेले. धुंदकारीला मुक्ती मिळाली. आणि म्हणून आपणही आजही बघतो ज्या ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला असतो, ज्या ज्या घरातील पितर अतृप्त असतात, जर आपल्या पितरांना जर मुक्ती प्राप्त करून द्यायची असेल, मोक्षता प्राप्त करून द्यायची असेल तर आजही घराघरामध्ये श्रीमद भागवताचा ज्ञानयज्ञ केला जात असतो.
आणि त्या ज्ञान यज्ञाने यजमान जरी एक असतील तरी संपूर्ण गावाचा उद्धार होत असतो, एवढं लक्षात ठेवा. कथा ही कुठेही कोणत्याही जागेवरती होत असू द्या, पण ज्या जागेवरती कथा होत असेल फक्त तो जागा फक्त तेवढा परिसर पवित्र होत नसून संपूर्ण ज्या क्षणापर्यंत ज्या पंचक्रोशीपर्यंत या कथेचा आवाज पोहोचत असेल ती पंचक्रोशी पवित्र होत असते. एवढं मोठं श्रीमद भागवताचं महत्व आहे. आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहे, आज ती कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळते आहे. आणि अशा पद्धतीने ही कथा कोण सांगतायत? ही गोकर्णाची कथा, ही धुंदकारीची कथा, ही आत्मदेवाची कथा कोण सांगतायत? तर सूतजी महाराज, सनकादिक मुनी, सनत कुमार ही कथा नारद मुनींना त्या ठिकाणी भक्ती माता बसलेली आहेत, ज्ञान बसलेलं आहेत, वैराग्य बसलेलं आहेत. ही कथा मात्र सनत कुमार, नारदजी आणि भक्ती माता ज्ञान वैराग्याला त्या ठिकाणी ही कथा सांगत आहेत. आणि ही कथा सांगत असताना संपूर्ण धुंदकारीची कथा ऐकून झाल्यानंतर भक्ती माता मात्र मध्येच कथेमध्ये उठून उभी राहिली. आणि भक्ती माता त्या श्रीमद भागवत कथेमध्ये भगवंताच्या नाम चिंतनामध्ये जय घोषामध्ये नृत्य करू लागली. भक्ती मातेसोबत तिचे दोन्ही पुत्र, म्हातारी झालेली पुत्र श्रीमद भागवत कथेने मात्र तारुण्यावस्था त्यांना प्राप्त झाली. भक्ती माता तरुण झाली, ज्ञानही तारुण्यावस्थेला प्राप्त झालं, वैराग्यही तारुण्यावस्थेला प्राप्त झालं. आणि आता मात्र त्या ठिकाणी प्रल्हादजी, ती कथा काही सर्वसामान्यांची कथा नाहीये, त्या कथेमध्ये साक्षात प्रल्हाद उपस्थित आहे, उद्धव उपस्थित आहे, इंद्रदेव उपस्थित आहे, सनत कुमार कथा करता आहेत, समोर नारद बसलेले आहेत, भक्ती माता ज्ञान वैराग्य भगवंताचा नामघोष चालू झालेला आहे. भक्ती माता नृत्य करू लागली, प्रल्हाद टाळी वाजवू लागले. जे जे कथेमध्ये टाळी वाजवतात ते प्रल्हाद स्वरूप होतात. प्रल्हाद मात्र टाळी वाजवू लागले आणि त्यानंतर उद्धव मात्र कांसा वाजवू लागले. इंद्र देवता मृदुंगाचं वादन करू लागले. इंद्र देवता, अहो एवढं सुंदर वातावरण झालं की माझ्या भोलेनाथालाही राहवलं नाही. भक्तिमय वातावरणामध्ये साक्षात भोलेनाथ सुद्धा त्या ठिकाणी विराजमान झाले आणि भोलेनाथ आपल्या पार्वती मातेसह विराजमान झाले आणि नृत्य करू लागले.